सगळ्यांना नमस्कार. गुड इव्हनिंग एव्हरीवन. आजचं विद्याशक्तीचं विज्ञानचं क्लासमध्ये तुम्हाला स्वागत आहे. सो आजचं क्लास आम्ही आम्ही स्टार्ट करू आपण. ओके. सो बिफोर वी स्टार्ट आय वॉन्ट टू आस्क हाऊ यू ऑल आर. तुम्ही सगळेजण कसं आहे? बरं आहे? येस. सो स्टील समर सीझन स्टार्ट व्हायला आले, बट थंडी लई जास्त व्हायला डे बाय डे. येस ऑर नो? सो त्याच्यासाठी तुमचं हेल्थ तुम्ही केअर करा. तुम्ही बघून घ्या. थंड मध्ये लई जाऊ नका. येस. कीप युअर सेल्फ वॉर्म. तुम्ही तुम्ही काय करावं? गरम ठेवून घ्या. येस और नो? येस. व्हेरी इम्पॉर्टंट. हेल्थ लई इम्पॉर्टंट आहे. येस और नो? तुम्ही हेल्दी राहिला तर सगळं काम करायला, वाचायला, खेळायला, टीव्ही बघायला, फोन बघायला, येस, स्कूलला यायचं जायचं, शॉपिंग करायला होते. नाहीतर एकाकडं बसून सोडायचं या फिर नुसतं झोपायचं. लई जास्त सिव्हिअर होलं तर नुसतं हॉस्पिटलला जायचं याचं काम करायला तुम्हाला लागतंय. येस और नो? त्यासाठी तुम्ही हेल्थ मध्ये वरती लई कॉन्सन्ट्रेट करावं. कशाला म्हटलं तर हेल्थ इज वेल्थ म्हणून सांगतो आम्ही. हेल्थ आहे आमचं. आमचं हेल्थ छान आहे, बरं आहे. आम्ही म्हटलं तर आम्ही काय पाहिजे ते करायला होते. ओके. येस. सो विथ दिस कोट आम्ही आजचं सेशन स्टार्ट करू आपण. सो लास्ट क्लासमध्ये आम्ही काय शिकलो तो? आम्ही रेस्पिरेशनचा प्रोसेस बघितलं होतो. ते झाल्यानंतर इन्हेलेशन आणि एक्सलेशन बद्दल आम्ही वाचलो होतो. आणि एक्सलेशन वरती आम्ही एक सिम्युलेशन पण बघितलो आणि त्याच्यावरती एक एमसीक्यू सेशन पण होतं. येस ऑर नो? सो कार्बन डायऑक्साईडचं कंटेंट आम्ही केव्हा एक्सेल करतो तेव्हा कार्बन डायऑक्साईडचं कंटेंट हाय मन आम्ही ते बघितलं होतो. येस. सो आज आम्ही ब्रीदिंग वरती वर्ड वॉल ऍक्टिव्हिटीज बघून घेऊया आणि त्याच्यावरती आणि जास्त शिकू आपण ब्रीदिंग वरती. ओके. ब्रीदिंग म्हटलं तर काय? ब्रीदिंग म्हटलं तर आता मी तुमच्या संग बोलाले म्हटलं तर पण मी श्वास घ्याले. मी जिवंत आहे कशाला कशाला म्हटलं तर मी ब्रीद कराले. कंटिन्युअसली नॉनस्टॉप माझ्या अंगात ऑक्सिजन जायले. बाहेर मी कंटिन्युअस कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडाले. त्याच्यासाठीच माझी सगळी ऑर्गन्स वर्क पण करते. यस ऑर नो? मी पण श्वास घेते सोडते ते पण काय होते मला मला ह्या जीवन चालाला मला अनुकूल करून घेऊन देते. ब्रीदिंग मी नाही केलो म्हटलं तर काय होते? येस. काय होते? तुम्ही ऑब्विसली काय होते मला सांगा तुम्ही. ऑब्विसली मला जिवंत राहायला नाही होते. यस और नो? माझी सगळी काय ऑर्गन्स राहते आत अंगामध्ये काय आजचं काय ऑर्गन्स राहते ती ते वर्क करायला स्टॉप करून सोडते ती. यस और नो? येस. सो आज आम्ही ह्याच्यावरती आम्ही डिस्कशन करू आपण. सो आता मी माझं स्क्रीन शेअर करायला तुमच्या संग. ओके. सो एव्हरीबडी कॅन सी द स्क्रीन. सगळ्यांना दिसाले. सो लेट्स स्टार्ट. 1 minute. ओके. द प्रोसेस ऑफ ब्रीदिंग इज कॉल्ड डॅश. सो इकडे आमच्याकडे एक पॅराग्राफ आहे. आम्ही सगळं काय करावं इथं सगळी वर्ड्स दिलेत. तो इकडं मॅच करावं आणि पॅराग्राफ आम्ही त्या पॅराग्राफ मध्ये काय आहे मग समजून घ्या. सो फर्स्ट काय आहे? द प्रोसेस ऑफ ब्रीदिंग इज कॉल्ड. ब्रीदिंगचं काय प्रोसेस आहे? श्वास आत घ्यायचं नंतर ऑक्सिजन बाहेर सोडायचं आहे की नाही. कंटिन्युअसली असं मी करतो. सो त्याला आम्ही काय म्हण सांगतो? व्हेंटिलेशन म्हण सांगतो. व्हेंटिलेशन. त्याला काय सांगतो? व्हेंटिलेशन. ब्रीदिंग इन इज कॉल्ड. श्वास आत घ्यायला आम्ही काय म्हण सांगतो? इनहेलिंग है ना. इनहेलिंग म्हण सांगतो. आणि ब्रीदिंग आउट इज डॅश. आम्ही काय श्वास बाहेर सोडतो या फिर कार्बन डायऑक्साईड आम्ही काय बाहेर सोडतो त्याला आम्ही काय म्हण सांगतो? त्याला एक्सहेलिंग म्हणतो. एक्सहेलिंग. वेन यू इनहेल आम्ही कवा श्वास आत घेतो तवा हॅश आमच्या मसल कॉन्ट्रॅक्ट होते. कॉन्ट्रॅक्ट म्हटलं तर असं कंप्रेस होणार. असं असं दाबून सोडते खाली दाबतो. ते तुम्हाला मी वर्ड बॉल ऍक्टिव्हिटी मी तुम्हाला इन्हेलेशन आणि एक्सेलेशन प्रोसेस सांगायच्या टायमाला तुम्हाला एक पिक्चर दाखवलं तुम्ही. येस. त्यामध्ये आमचं रेस्पिरेटरी सिस्टम कसं कॉन्ट्रॅक्ट होते
आणि कसं अपवर्ड मूव्ह होते मन आम्ही बघितलं होतो इन्हेलेशन आणि एक्सेलेशन टायमाला. सो आता आम्ही इन्हेल कराले, आता आम्ही श्वास घ्याले, तेव्हा डॅश मसल कॉन्ट्रॅक्ट होऊन खाली जाऊन सोडते. काय होते? डायफाग्राम. डायफाग्राम काय होते? कॉन्ट्रॅक्ट होते, कॉन्ट्रॅक्ट होऊन खाली जावते. कशाला म्हटलं तर मी असं श्वास आत घ्याले, सो आत घेतलं म्हटलं तर आमचं डायफ्राग्राम खाली जाते, मी खाली त्याला पुश करते. नंतर सेम and the dash contract and move the ribs dash and outwards. तो तो इथं काय होते सांगा मला. सो हे काय आमचं इंटरकोस्टल मसल्स आहे ना, ते कॉन्ट्रॅक्ट होते. कॉन्ट्रॅक्ट होल्यानंतर रिब्सला मूव्ह करते. मूव्ह करून कुठं मूव्ह करतात? अपवर्ड्सला मूव्ह करतात. मूव्ह करून आणि आम्ही एक्सेल म्हटलं तर कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडतो. सो काय होते बघा. सॉरी, नॉट एक्सेल. सो मी कवा इनहेल करतो, कवा मी श्वास आत घेतो, तेव्हा आमचं डायफ्राग्रामचं मसल काय राहते, ते कॉन्ट्रॅक्ट होऊन खाली पुश करते. खाली पुश केल्यानंतर आमची आतची काय इंटरकोस्टल मसल्स राहतात ने, ते सगळी कॉन्ट्रॅक्ट होऊन आमचे रिब्सला वर पुश करते ती, वर पुश करते ती आणि आउटवर्ड्स पुश करते ती. सो हे एअर काय होते? हे एअर कुठं जाते? दिस मूव्स एअर इंटू दी कुठं जाते? हे लंग्सला जाते. ओके, लंग्सला जाते. ओके, एक मिनिट तुम्हाला मी, एक मिनिट, जस्ट अ मोमेंट, तुम्हाला एक ह्याचा एक पिक्चर पण दाखवून सोडते, तो तुम्हाला क्लिअर होऊन सोडते. ओके, जस्ट अ मोमेंट, तुम्हाला ह्याचा एक पिक्चर दाखवते मन. सो हे ऑलरेडी आम्ही काय केलो, आम्ही ऑलरेडी ह्याच्यावरती बघितलो. इफ आय वॉन्ट टू मेक यू रिमेंबर, आम्ही ऑलरेडी काय केलो ह्याच्यावरती, एक ऑलरेडी, जस्ट मोमेंट, 1 मिनिट. येस, तुम्हाला दाखवते. येस, ॲरोबिक रेस्पिरेशनचं आम्ही काय वर्ड वॉल ऍक्टिव्हिटी बघितलं होतो, त्याच्यामध्ये हे मी फोटो पण घातलं होतं तुम्हाला दाखवायला. सो आता मी माझं स्क्रीन शेअर करते, जस्ट लुक इन टू इट. ओके, तुम्हाला समजून सोडते. येस, सगळ्यांना माझं स्क्रीन दिसाले. सो रेस्पिरेशन प्रोसेस हे सगळं मी वाचलो ऑलरेडी. येस ऑर नो? येस. येस, तुम्ही इथं बघितलं तर कॅन यू सी दिस? सो कवा मी इन्हेलेशन करतो, काय होवाले? डायफ्राग्राम कॉन्ट्रॅक्ट होऊन खाली जाते, डाउनवर्ड मूव्ह होते. नंतर हे काय एअर राहते, आम्ही काय करतो, रिप्सला मूव्ह करून लंग्स मध्ये पुश करतो, लंग्स मध्ये पुश करतो. ओके, सो इथं मी तेच तुम्हाला टीच कराले. ओके, येस. ते झाल्यानंतर एअर दॅट इज रिच इन डॅश मूव्स इन टू द लंग्स. आम्ही कोणचं एअर घेतो? आम्ही एअर त्याच्यामध्ये काय राहाव? इट शुड हॅव व्हॉट इट शुड हॅव? इट शुड हॅव ऑक्सिजन, है ना? कोणचं एअर ऑक्सिजन कंटेंट त्याच्यामध्ये जास्त राहावं, तो कोणचं एअर मध्ये ऑक्सिजन कंटेंट जास्त आहे त्याला आम्ही लंग्सला मूव्ह करून सोडतो. ते झाल्यानंतर लंग्स मध्ये मूव्ह केल्यानंतर त्याने कुठं जाते? ब्लड मध्ये जाते, ब्लड मध्ये जाते. At the same time, dash moves from blood and into the lungs. So ह्याचं संगच कार्बन डायऑक्साइड पण काय होते? ब्लड आणि लंग्स मध्ये मूव्ह होते. सो वेन यू एक्सेल म्हटलं तर काय? मी कवा श्वास बाहेर सोडतो ने, तेव्हा आमचं डायफ्राग्राम काय होते? डायफ्राग्राम रिलॅक्स होते. रिलॅक्स होल्यानंतर अपवर्ड मूव्ह करते, वर मूव्ह करून, आणि आमची काय इंटरकोस्टल मसल्स आहेत ते रिलॅक्स होऊन डाउनवर्ड खाली ते मूव्ह करून सोडते. सो दिस फोर्सेस एअर आउट ऑफ युअर लंग्स, मुव्हिंग आउट दी कार्बन डायऑक्साइड. सो ह्या सिस्टम काय करते? लंग्सला
लंग्स मध्येच काय कार्बन डायऑक्साइड आहे ना ते काढून बाहेर करून सोडते. सो इथं तुम्हाला दाखवते, 1 मिनिट. येस. सो इथं आहे बघा. सो एक्सेल टायमाला काय व्हायलंय इथं बघा. डायफ्राग्राम मूव्स अप, वर जायलंय. वर झाल्यानंतर त्याच्या आतचे काय कार्बन डायऑक्साइड राहते, ते काय कंटेंट राहते, ते असं बाहेर सोडते. कॅन यू सी दिस? येस. ओके. सगळ्यांना समजलं हे पॅराग्राफ? स्वतः आमची आन्सर सबमिट करू का, करेक्ट आहे काय बघूया. ओके. येस. सो आवर आन्सर्स आर करेक्ट. सो व्हेरी गुड. सगळेजण लई छानपैकी तुम्ही आन्सर दिला. व्हेरी गुड. ओके. सो आता आम्ही आमच्या नेक्स्ट टॉपिक कडे जाऊया. So during inhalation, the muscles between ribs contract using the rib cage to be dash. Inhalation टायमाला काय मसल्स राहतात नाही, ते काय करते ती, ते कॉन्ट्रॅक्ट करते. मसल्स काय राहते रिब्स मधीच काय मसल्स राहते ती कॉन्ट्रॅक्ट होते. कॉन्ट्रॅक्ट म्हणतात तर असं त्याच्यावरती आम्ही वजन डालून त्याला कंप्रेस करू केल्यानंतर रिबकेजला काय होते. ऑप्शन ए, पुश डाउन टू पुल एअर इन. ऑप्शन बी, पुल्ड अप अँड आउट. ऑप्शन सी, पुल्ड अप अँड इन. ऑप्शन डी, पुश डाउन अँड आउट. एनीबडी? During inhalation, the muscles between the ribs contract using the rib cage to be. काय करते ते? एनीबडी? रिब केजला काय होते आता तर आम्ही बघितलो. सो पुश डाऊन टू पुल एअर इन, ते खाली पुश करून हवाला आम्ही आत घेऊन येतो. नेक्स्ट, पुल्ड अप अँड आउट, वर आम्ही त्याला पुल करून बाहेर काढतो. या फिर आत वर पुल करून वर घेऊन येऊन आत घालतो. या फिर खाली पुश करून मी त्याला बाहेर घालतो. व्हॉट हॅपन्स? During inhalation, the muscles between ribs contract, causing the rib cage to be. Option A, pushed down to pull air in. Option B, pulled up and out. Option C, pulled up and in. Option D, pushed down and out. सो काय राहो, थोडा विचार करा. तुम्ही पण विचार करून सांगा मला. तुम्ही काय करतो त्याला? पुल्ड अप अँड आउट. चेक करूया तुमचा आन्सर करेक्ट आहे काय. येस. तो त्याला आम्ही वर पुल करून बाहेर हे काढतो. द डॅश कॉन्ट्रॅक्ट्स, इट मूव्स डाऊन. द डॅश कॉन्ट्रॅक्ट्स, इट मूव्स डाऊन. ऑप्शन ए lungs, ऑप्शन बी windpipe, ऑप्शन सी bronchus, ऑप्शन डी diaphragm. सो ते कॉन्ट्रॅक्ट होऊन खाली जाते. दॅट इज येस, diaphragm. नेक्स्ट, volume inside volume inside your chest increases or decreases. आमच्या चेस्ट मध्ये आजचं काय व्हॉल्यूम आहे, ओके, छातीचं आजचं काय व्हॉल्यूम आहे, ते जास्त होते का कम होते? सो इनहेलेशन टायमाला जास्त होते, वेराज एक्सेलेशन टायमाला कम होते. व्हॉल्यूम म्हटलं तर काय, चेस्ट आमचं छातीचं आजचं काय स्पेस राहते ने, ते जास्त कवा होते कम कवा होते? एक्सेलेशन टायमाला कम होते, वेराज इनहेलेशन टायमाला जास्त होते. सो एनी वन वी विल चूज. येस, जास्त होते. इंक्रीज चेस्ट वॉल्यूम कॉजेस, छातीचं व्हॉल्यूम या फिर छातीचं आजचं स्पेस जास्त होलं तर काय होते? an increase in pressure inside your chest, a decrease in pressure inside your chest. सो व्हॉल्यूम जास्त होलं तर छातीमध्ये प्रेशर इन्क्रीज करते या फिर प्रेशर डिक्रीज करते?
increased chest volume causes option A an increase in pressure inside your chest. Option B a decrease in pressure inside your chest. काय होते? Anybody? So chest आतचं प्रेशर काय राहते त्याला कम करते. आमचं व्हॉल्यूम जास्त हुलं तर प्रेशर कम करते. सो प्रेशर कम हुलं तर चेस्ट आतचं या फिर छातीमध्ये आतचं आमचं प्रेशर कमी हुलं तर ते काय करते causes air to be drawn into your lungs because the air moves. सो प्रेशर जास्त हुल्यानंतर हवाला आमचं लंग मध्ये पास करते. कशाला? बिकॉज फ्रॉम हाई टू लो प्रेशर या फिर फ्रॉम लो टू हाई प्रेशर. The pressure decrease inside your chest causes air to be drawn into your lungs because the air moves. Option A from high to low pressure. Option B from low to high pressure. So आमचं छातीमध्ये आजचं छाती आजचं या फिर छातीमध्ये त्याचं व्हॉल्यूम या फिर त्याचं प्रेशर कम हुलं तर ते काय करते ते जास्त एअरला अट्रॅक्ट करून आमचं लंग्सला पास ऑन करते ते हवाला. कशाला म्हटलं तर एअर कसं मूव्ह होते हाय टू लो प्रेशर की लो टू हाय प्रेशर? कशाला म्हटलं तर एअर हाय टू लो प्रेशर मूव्ह होते. त्याच्यासाठी आमच्या अंगात जास्त सॉरी कम प्रेशर हुल्यानंतर ते काय करते ते काय करते सो इट इज गोइंग टू पुल द एअर अँड मूव्ह इट टू द लंग्स. लंग्सला पास ऑन करते एअरला जास्त घेऊन आत. ओके येस. सो आता मी नेक्स्ट टॉपिक कडे जाऊया. फर्स्ट क्वेश्चन वाय इज ब्रीदिंग इम्पॉर्टंट? आम्ही श्वास घ्यायला कशाला आवश्यक आहे? इट कीप्स स्किन हेल्दी, इट अलाउज मूवमेंट, इट हेल्प्स टू डायजेस्ट फूड, इट सप्लाइज ऑक्सिजन. आमच्या स्किनला हेल्दी ठेवते या फिर मूवमेंटला अलाव करते, ऑक्सिजन सप्लाय करते या फिर फूड डायजेशनला हेल्प करते. सप्लाइज ऑक्सिजन चेक करवा. येस. तो ते ऑक्सिजन सप्लाय केलं म्हणतं तर आम्ही जीवत राहायला होतंय नाहीतर नाही है की नाही. सो विच आर द टू मेन गॅसेस इन एअर? एअर मध्येच दो प्रमुख गॅसेस कोणची? हिलियम नायट्रोजन, ऑक्सिजन नायट्रोजन, कार्बन डायऑक्साइड हायड्रोजन, ऑक्सिजन और कार्बन मोनॉक्साइड. ऑक्सिजन आणि नायट्रोजन. येस व्हेरी गुड. दोन्ही लई प्रमुख गॅसेस राहतात हवामध्ये. विच गॅस डू वी ब्रीद इन? कोणचा गॅस आम्ही उपयोग करतो श्वास घ्यायला? कार्बन डायऑक्साइड, ऑक्सिजन, नायट्रोजन की हायड्रोजन? इट इज येस ऑक्सिजन. नेक्स्ट विच गॅस डू वी ब्रीद आउट? श्वास बाहेर सोडायच्या टायमाला आम्ही कोणचा गॅस बाहेर सोडतो? कार्बन डायऑक्साइड, नायट्रोजन, ऑक्सिजन की हिलियम? इट इज येस कार्बन डायऑक्साइड. नेक्स्ट व्हेन आर यू ब्रीदिंग ॲट युअर स्लोवेस्ट रेट? आम्ही कवा ब्रीदिंग असं लई फास्ट आम्ही ब्रीद नाही करतो. आम्ही हळू या फिर स्लोली आम्ही ब्रीद करालो. कवा आम्ही ते स्लोली ब्रीद करतो? वेन यू रन, वेन यू स्लीप, वेन यू ईट, वेन एक्साइटेड. सो आम्ही पळून आला तर काय होते आमचा श्वास फुलून सोडते. असं जोर जोर श्वास घेतो मी. येस ऑर नो? सो वेन आर यू ब्रीदिंग ॲट युअर स्लोवेस्ट रेट? झोपायच्या टायमाला की खायच्या टायमाला या फिर तुम्ही लई खूप एक्साइटेड आहे का तवा काय? वेन यू आर स्लीप. येस झोपायच्या टायमाला तुमचं ब्रीदिंग चा रेट लई स्लो राहते. ब्रीदिंग इज सेट टू बी अ व्हॉट टाइप ऑफ ऍक्शन? ब्रीदिंग इज सेट टू बी व्हॉट टाइप ऑफ ऍक्शन? ऑप्शन ए ऑटोमॅटिक, ऑप्शन बी वॉलंटरी, ऑप्शन सी लाउड, ऑप्शन डी फोर्स्ड.
आम्ही काय श्वास घेतो नाही, हे पूर्ण एक श्वास आत घ्यायचं आणि बाहेर सोडायचं, हे पूर्ण काय ऍक्टिव्हिटी है, हे कोणचं टाइप ऍक्शन है, ऑटोमेटिक होत है काय, की वॉलंटरी आम्हाला पाहिजे मन करा लो, या फिर लाऊड, या फिर फोर्स करालेत कोण तर करा मन. हे एक ऑटोमॅटिक आहे. येस, हे एक ऑटोमॅटिक होते. तो आम्ही काय बी काम करा, काय बी करत राहा, मी कंटिन्युअसली काय करतो, ब्रीद इन ब्रीद आउट करतो. ओके. व्हॉट प्रोटेक्ट्स द लंग्स, लंग्सला काय प्रोटेक्ट करते, आमच्या स्पाइन, स्कल, आर्म्स की रिब गेज. व्हॉट प्रोटेक्ट्स द लंग्स, लंग्स कसं प्रोटेक्ट होते, इट इज बिकॉज ऑफ, येस, रिब केज. ते तुम्हाला काल मी परवा दिवशी तुम्हाला ते सिम्युलेशन दाखवायला टायमाला असं रिब केज दाखवलं होतं. सो दॅट प्रोटेक्ट्स अवर लंग्स. व्हॉट बोन्स आर द लंग्स कनेक्टेड टू, कोणची बोन्स लंग्स ला कनेक्टेड आहे, पेल्विस, रिब्स, फिंगर्स की स्कल. व्हॉट बोन्स आर द लंग्स कनेक्टेड टू, पेल्विस, रिब्स, फिंगर्स की स्कल. रिब्स ला कनेक्टेड आहे. येस, रिब्स ला कनेक्टेड है. What is the function of the rib cage? Option A, to help with hearing. Option B, to protect lungs and heart. Option C, to make blood cells. Option D, to help digestion. रिब केजचं काय काम आहे, काय फंक्शन आहे त्याचं, आम्हाला हिअरिंग साठी ऐकू यावं म्हणून त्याला हेल्प करते, या फिर लंग्स या फिर हार्ट ला हेल्प करते, प्रोटेक्ट करते, आणि ब्लड सेल्स ला जास्त त्याला त्याचं त्याला रेडी करते, या फिर डायजेशन ला हेल्प करते. इट हेल्प्स फॉर लंग्स अँड हार्ट. येस. व्हॉट इज अनदर नेम फॉर द विंड पाईप, व्हॉट इज द अनदर नेम फॉर द विंड पाईप. विंड पाईपचं दुसरं नाव काय आहे, एसोफेगस, ट्रॅकिया, अरोटा की लंग पाईप. विंड पाईपचं दुसरं नाव काय है, ट्रॅकिया. Yes, very good. What are the small tubes inside the lungs called? So lungs मध्ये आत काय स्मॉल धाकटी धाकटी ट्यूब्स राहते ती, त्याला आम्ही काय म्हण सांगतो. ऑप्शन ए ब्रॉन्कायल्स, ऑप्शन बी ब्लड वेसल्स, ऑप्शन सी आर्टरीज, ऑप्शन डी कॅपिलरीज. इट इज ब्रॉन्काइल्स, है ना. यस, वेरी गुड. What are the tiny air sacs at the end of the bronchioles called? What are the tiny air sacs at the end of bronchioles called? So, bronchioles कुठं संपून सोडते ती, तिथं धाकटी धाकटी एअर सॅक्स राहते. तो ते एअर सॅक्स ला आम्ही काय म्हण सांगतो, त्याला आम्ही अल्विओलाय म्हण सांगतो. ओके. येस. What happens during an asthma attack? अस्थमा अटॅक टाइमाला काय होते, हार्ट स्टॉप होऊन सुटते, एअरवेज टाइटन होते, मतलब तर एअर पास व्हायला जागा नाही मिळते, टाईट होऊन सोडते. लंग्स गेट लार्जर, आमचं काय लंग्स राहते ते जास्त ते एक्सपांड व्हायला स्टार्ट करते. स्किन गेट्स इची, स्किन गेट्स इची म्हटलं तर स्किन वरती आम्ही असं उकळून घेतो नाही, उकरायला स्टार्ट करून सोडते ते. What happens during an asthma attack? Option A, heart stops. Option B, airway tightens. Option C, lungs get larger. Option D, skin gets itchy. काय होऊ असेल. सो तुम्ही बघितला का तर अस्थमा असं इंडिव्हिज्युअल्स राहतात नाही, माणस राहतात नाही, त्यांनी एव्हरी टाइम ते अस्थमाचं पंप काय करते ती कॅरी करते ती, यस ऑर नो. सो काय होते, एअरवे टाइटन होऊन सोडते या फिर स्वोलन होऊन सोडते. सो आम्हाला ब्रीथ करायला जास्त डिफिकल्टी होऊन सोडते. व्हॉट कॅन हेल्प रिलीव्ह ऑन अस्थमा अटॅक,
coughing, drinking water, using an inhaler, holding breath. अस्थमा अटॅकला स्टॉप करायचं, त्याचा इफेक्ट स्टॉप करायला आम्हाला कसं आम्ही हेल्प करून घ्यावं? कॉफिंग कराओ, जास्त खासाओ, या फिर पाणी प्याओ, या फिर इनहेलर यूज कराओ, या फिर श्वासच धरून घेऊन बसून सोडाव थोडं टाइम वर. ऑब्विसली वी शुड यूज येस अँड इनहेलर. सो सगळं तुम्ही करेक्टली आन्सर्स दिला. ओके, वी हॅव लेफ्ट दिस. ओके, हे दोन क्वेश्चन आम्ही सोडलो. एक मिनिट. व्हॉट स्विच हॅपन्स इन दी अल्विओलाय? अल्विओलाय मध्ये व्हॉट हॅपन्स इन दी अल्विओलाय? अल्विओलाय मध्ये काय होते? कोणचं स्विच होते? ऑक्सिजन इन टू ब्लड, ऑक्सिजन ब्लड मध्ये कन्वर्ट होते, लंग्स इन्फ्लेट अँड डिफ्लेट, ब्लड क्लीन होते, या फिर हीट काय राहते बॉडी मध्येच ते बाहेर जाऊन सोडते. सो कशाला हेल्प करते ते? What switch happens in the alveoli? Option A, oxygen into blood. Option B, lungs inflate and deflate. Option C, blood is cleaned. Option D, heat leaves body. Oxygen into blood? येस. तर ते ऑक्सिजन तुम्ही काय इनहेल करून घेता, त्याला ते ब्लड मध्ये कन्वर्ट करून सोडते. ओके. येस. सो आजचं सेशन आम्ही इथंच स्टॉप करू. आपण नेक्स्ट सेशन मध्ये आणि एक टॉपिक वरती चर्चा करूया. टिल देन थँक यू व्हेरी मच स्टुडंट्स. जय हिंद, जय विद्याशक्ती. थँक यू सर.